सुखी संसाराला लागलेले ग्रहण. एका सुंदर शहरात आनंद आणि निशा आपल्या 7 वर्षाच्या मुलासोबत म्हणजेच अंशूसोबत राहत होते. आनंद एका नामांकित बँकेत मॅनेजर होता, तर निशा एका शाळेत शिक्षिका होती. वरून पाहणाऱ्याला हे कुटुंब अतिशय सुखी आणि समाधानी वाटायचं. अंशू दिसायला हुशार, गोड आणि नेहमी हसणारा मुलगा होता. त्याला चित्र काढायला खूप आवडायचं. पण या घराच्या 4 भिंतींच्या आतली परिस्थिती काही वेगळीच होती. गेल्या वर्षभरापासून आनंद आणि निशा यांच्यातल्या प्रेमाची जागा छोट्या छोट्या गोष्टी वादांनी घेतली होती. सुरुवातीला हे वाद फक्त स्वयंपाकघर किंवा पैशांच्या हिशोबापुरते मर्यादित होते. पण हळूहळू या वादांचे रूपांतर मोठ्या भांडणात होऊ लागले. आनंद कामाच्या तणावामुळे लवकर चिडायचा, तर निशा घराची आणि शाळेची दुहेरी जबाबदारी सांभाळून दमून गेलेली असायची. दोघांमधील संवाद संपला होता आणि त्याची जागा एकमेकांवर ओरडण्याने घेतली होती. पण या सगळ्या रणसंग्रामात घरातल्या एका कोपऱ्यात बसून दोन्ही कानांवर हात ठेवून थरथरणारं एक निष्पाप मन होतं, ते म्हणजे अंशू. बंद खोली आणि कानांवरचे हात. तुला कधी माझं टेन्शन समजतच नाही निशा. दिवसभर मरमर काम करतो, मी घरी येतो आणि तुझी ही कटकट सुरू असते. आनंद हॉलमध्ये मोठ्याने ओरडला. अहो, टेन्शन फक्त तुम्हालाच आहे का? मी पण नोकरी करते, घराचं बघते, अंशूचा अभ्यास घेते. तुम्ही कधी घरातल्या कोणत्या गोष्टीत मदत केली आहे का? निशाचाही आवाज चढला. हॉलमध्ये ही वाक्ये एकमेकांवर फेकली जात असताना अंशू त्याच्या खोलीत पलंगाच्या कोपऱ्यात बसला होता. त्याने त्याचे दोन्ही हात कानांवर घट्ट दाबून धरले होते. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहून गालावर येत होते. समोर उघडलेलं अभ्यासाचं पुस्तक अश्रूंनी ओलं होत होतं. अंशूला समजायचं नाही की आई आणि बाबा एवढं का भांडतात. त्याला वाटायचं, मी काही चुकीचं केलं का? माझ्यामुळे आई बाबा रागावतात का? लहान मुलांना जेव्हा घरातलं वातावरण बिघडलेलं दिसतं तेव्हा ते स्वतःला दोषी देऊ लागतात. अंशूचंही तसंच झालं होतं. भांडण संपल्यावर आई किंवा बाबा जेव्हा त्याच्या खोलीत यायचे तेव्हा अंशू झोपल्याचं नाटक करायचा, कारण त्याला दोघांपैकी कोणाचीही बाजू घ्यायची नव्हती. तो आतल्या आत पुरता कोमेजून गेला होता. शाळेतील बदल आणि शिक्षकांचा फोन, घरातल्या या रोजच्या तणावाचा परिणाम आता अंशूच्या वैयक्तिक आयुष्यावर होऊ लागला होता. जो अंशू वर्गात नेहमी पहिला यायचा, शिक्षकांच्या प्रश्नांची पटापट उत्तरं द्यायचा, तो आता शांत शांत राहू लागला होता. तो मित्रांसोबत खेळायला जात नसे, डबाही अर्धाच खाऊन बंद करायचा. एक दिवस शाळेत चित्रकलेचा तास होता. शिक्षकांनी सगळ्या मुलांना माझे सुखी कुटुंब या विषयावर चित्र काढायला सांगितले. सगळ्या मुलांनी आई बाबा आणि स्वतःचे हसणारे चेहरे काढले, हातात हात धरलेली चित्र काढली. पण अंशूने जे चित्र काढले ते पाहून शिक्षिका थक्क झाल्या. अंशूने चित्रात एक घर काढलेले होते, ज्याचे 2 तुकडे झाले होते. एका बाजूला आई रडत उभी होती, दुसऱ्या बाजूला बाबा चिडून ओरडत होते आणि मधोमध एक लहान मुलगा डोक्यावर हात ठेवून बसला होता. चित्रातले रंगही काळे आणि करडे होते. शिक्षकांनी लगेचच निशा आणि आनंद दोघांनाही शाळेत बोलावून घेतले. शाळेच्या ऑफिसमध्ये आनंद आणि निशा समोरासमोर बसले होते. शिक्षकांनी ते चित्र त्यांच्यासमोर ठेवले आणि म्हणाल्या, मिस्टर अँड मिसेस आनंद, हे बघा तुमच्या मुलाने काढलेले चित्र. अंशू गेल्या काही दिवसांपासून वर्गात अजिबात लक्ष देत नाहीये. तो खूप नैराश्यात असल्यासारखा वाटतोय. तुमच्या घरात काही वाद सुरू आहेत का? कारण तुमच्या भांडणाचा थेट परिणाम
या लहान मुलाच्या मनावर होतोय. ते चित्र पाहून निशाच्या पोटात खड्डा पडला आणि आनंदालाही आतून कुठेतरी स्वतःचीच लाज वाटायला लागली. पण तरीही शाळेतून बाहेर पडताना त्यांनी एकमेकांना समजून घेण्याऐवजी पुन्हा गाडीत भांडायला सुरुवात केली की हे सगळं तुझ्यामुळं झालंय. वादळापूर्वीची शांतता आणि वाढदिवस. काही दिवसांनी अंशूचा 8वा वाढदिवस होता. अंशूने बऱ्याच दिवसांनी आईबाबांजवळ एक हट्ट केला. आईबाबा, या वाढदिवसाला मला कोणतंही खेळणं नको आहे. आपण तिघं मिळून कुठेतरी दूर फिरायला जाऊया का? तिथे तुम्ही दोघं अजिबात भांडणार नाही असं मला प्रॉमिस करा. मुलाच्या चेहऱ्यावरील तो अगतिक भाव पाहून दोघांनाही फिरायला जाण्याचं मान्य केलं. ठरल्याप्रमाणे विकेंडला ते शहराबाहेर एका हिल स्टेशनवर फिरायला गेले. सुरुवातीला तिथलं वातावरण खूप छान होतं. अंशू खूप खुश होता. तो आईबाबांचे हात धरून चालत होता. त्याला वाटलं आता सगळं ठीक होईल. पण संध्याकाळी हॉटेलच्या खोलीत आल्यावर पुन्हा जुनीच ठिणगी पडली. हॉटेलच्या बुकिंगवरून आणि पैशांच्या खर्चावरून आनंद आणि निशामध्ये पुन्हा एकदा जोरदार भांडण सुरू झाले. तुला नेहमी माझ्यात चुका दिसतात ना निशा? तर मग एकत्र राहण्यात काय अर्थ आहे? आपण घटस्फोट घेऊया. तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जातो. आनंद रागाच्या भरात ओरडला. घटस्फोट हा शब्द ऐकून बाहेर गॅलरीत उभा असलेला अंशू थरथर कापायला लागला. त्याला घटस्फोट म्हणजे काय हे पूर्ण माहीत नव्हतं, पण एवढं समजत होतं की आता आई आणि बाबा कायमचे वेगळे होणार आणि त्यांचं घर उद्ध्वस्त होणार. त्या रात्री अंशू अजिबात झोपला नाही. आई बाबा आपापल्या रागात झोपून गेले, पण अंशू मात्र बेडवरून उठला. त्याने बॅगमधून आपली वही आणि पेन काढले. रडत रडत त्याने वहीच्या मागच्या पानावर काहीतरी लिहिले आणि रात्रीच्या अंधारात तो हॉटेलच्या खोलीचा दरवाजा उघडून बाहेर निघून गेला. एकाकी शोध आणि भयानक रात्र. सकाळी जेव्हा निशाची नजर अंशूच्या बेडवर पडली तेव्हा तिथे अंशू नव्हता. तिने आनंदला उठवले. त्यांनी संपूर्ण हॉटेल शोधले, पण अंशू कुठेच नव्हता. निशाने धावत जाऊन त्याची बॅग पाहिली तर तिथे अंशूने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली. चिठ्ठीत लिहिले होते, आई, बाबा, मला माफ करा. मला समजले आहे की माझ्यामुळेच तुमच्यात नेहमी भांडणे होतात. मी खूप वाईट मुलगा आहे. जर मी या जगात नसलो तर तुम्ही दोघे खुश राहाल आणि कधीच भांडणार नाही. मी तुम्हाला सोडून खूप दूर चाललो आहे. तुम्ही दोघे भांडू नका. आय लव्ह यू. ती चिठ्ठी वाचून निशा चक्कर येऊन खाली पडली. आनंदचे हातपाय थरथरू लागले. ज्या मुलासाठी ते दिवस रात्र जगत होते तो मुलगा त्यांच्या अहंकारापोटी घर सोडून गेला होता. आनंद आणि निशा यांनी तातडीने पोलिसात तक्रार केली. डोंगराळ भाग असल्यामुळे आणि पाऊस सुरू असल्यामुळे शोध घेणं खूप कठीण जात होतं. आनंद आणि निशा रस्त्यांवर जंगलाच्या वाटांवर अंशूचं नाव घेऊन रडत होते. आनंद, माझा अंशू, मला आणून द्या. मी पुन्हा कधीच तुमच्याशी भांडणार नाही. मला काहीच नको आहे. फक्त माझा मुलगा हवा आहे. निशा रस्त्यावर बसून ढसाढसा रडत होती. आनंदने निशाला जवळ घेतले आणि त्याचेही डोळे भरून आले. निशा, चुकी माझीच आहे. मी माझ्या अहंकारापायी आपल्या मुलाचं हसणं हिरावून घेतलं. जर आज माझ्या अंशूला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. त्या भयानक रात्री निसर्गाच्या त्या वादळात आनंद आणि निशा यांना जाणीव झाली होती की त्यांच्यातील वाद किती क्षुल्लक होते आणि त्यांचा मुलगा त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा होता. दुपारच्या सुमारास पोलिसांना जंगलातील एका जुन्या मंदिराच्या आडोशाला एक लहान मुलगा बेशुद्ध अवस्थेत सापडला. तो पूर्णपणे ओला झाला होता आणि थंडीने गारठला होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आनंद आणि निशा
धावतच रुग्णालयात पोचले. अंशूला ICUमध्ये ठेवले होते. त्याला खूप जोराचा ताप आला होता. निशा आणि आनंद काचेच्या बाहेरून आपल्या मुलाला पाहत होते. दोघांनीही एकमेकांचे हात घट्ट धरले होते. आज त्यांच्यात कोणताही राग नव्हता, फक्त आपल्या मुलासाठी प्रार्थना होती. 2 दिवसाच्या उपचारानंतर अंशूने हळूहळू डोळे उघडले. समोर आईबाबांना दोघांनाही एकत्र पाहून त्याच्या डोळ्यातून पाणी आले. तो अशक्त आवाजात म्हणाला, आई, बाबा, तुम्ही अजूनही भांडत आहात का? आनंदने पुढे होऊन अंशूला घट्ट मिठी मारली. नाही माझ्या बाळा, आता आई आणि बाबा कधीच भांडणार नाहीत. तू आमचा प्राण आहेस. आम्हाला माफ कर. आम्ही खूप वाईट आई बाबा आहोत. निशानेही अंशूला जवळ घेतले आणि म्हणाली, हो अंशू, आता आपल्या घरात फक्त आनंद असेल. आम्ही दोघेही एकमेकांना समजून घेऊ, पण तू आम्हाला कधीच सोडून जाऊ नकोस. अंशूच्या चेहऱ्यावर खूप दिवसांनी एक सुंदर निरागस हसू उमटले. त्याने आई आणि बाबाला दोघांचेही हात एकत्र केले आणि आपल्या छातीशी धरले. त्या घटनेनंतर आणि निशा पूर्णपणे बदलले. त्यांच्यात मतभेद आताही व्हायचे, कारण ते मानवी स्वभाव आहेत. पण आता ते अंशूसमोर कधीच ओरडायचे नाहीत. ते शांतपणे बसून प्रश्न सोडवायचे. अंशूच्या खोलीतील भीती आता कायमची पळून गेली होती. आता तो रात्री शांतपणे झोपायचा, कारण त्याला माहीत होतं की त्याच्या कानांवर हात ठेवण्याची वेळ आता कधीच येणार नाही. गोष्टीचं तात्पर्य इतकंच मित्रांनो, पती पत्नीमधील वाद हे नैसर्गिक असू शकतात, पण मुलांसमोर केलेले भांडण त्यांच्या मानसिक आरोग्याला आणि भविष्याला उद्ध्वस्त करू शकते. मुलांसाठी सर्वात मोठी सुरक्षितता म्हणजे त्यांच्या आई वडिलांमधील प्रेम आणि शांत घर असते. आपल्या अहंकारासाठी मुलांचे बालपण पणाला लावू नका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद.